पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, विश्वगुरु निवृत्तीनाथ महाराज की जय. विठ्ठल 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 विठ्ठल. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, करकटेवरी ठेवोनिया, मस्तक हे पायावरी या वार करी संतांच्या, या वार करी संतांच्या. विठ्ठल 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 विठ्ठल. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी संप्राप्य सेवेसाठी निवडलेला अभंग. जगद्गुरु जगतवंदनीय अखिल कोट ब्रह्मांड नायक देहू निवासी असणारे जगद्गुरु संत श्रेष्ठ श्री तुकोबराय महाराजांचा अखिल विश्वाला चंद्रभागे मातेप्रमाणे गोदावरी मातेप्रमाणे पावन करणाऱ्या अभंग संहितेतील गोड असा अभंग आजच्या सेवेसाठी निवडलेला आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. आजच्या अभंगामध्ये आजचा अभंग घ्यायचं कारण असं, हा अभंग असा आहे, हा अभंग एकतर काही कार्य असलं की एखाद्या कार्याचं मंगलाचरण आपल्याला करायचं असतं, तर हा अभंग एक मंगलाचर प्रकरणातील सुद्धा आपण समजू शकतो. कारण 3 प्रकारचे मंगलाचरण असतात. एक वस्तुनिर्देश रूप मंगलाचरण असतं, एक देवाचा आशीर्वाद, ज्या आशीर्वाद देवाकडून घेतला जातो ते आशीर्वाद रूप मंगलाचरण असतं, आणि ज्या मंगलाचरणामध्ये देवाच्या रूपाचा आणि स्वरूपाचा परिचय केला जातो ते वस्तुनिर्देश रूप मंगलाचरण असतं. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आजचं जे मंगलाचरण आहे ते म्हणजे वस्तुनिर्देश रूप मंगलाचरण आहे. आजच्या अभंगामध्ये भगवान परमात्म्याचा म्हणजे तुकोबारायांनी देवाच्या रूपाचा परिचय आपल्याला करून दिलेला आहे. काय परिचय करून दिलेला आहे? तो भगवान परमात्मा कसा आहे, कुठे आहे आणि कसा उभा आहे आणि त्यांनी काय केलेलं आहे, हा परिचय आजच्या अभंगामध्ये तुकोबाराय करून देतात. विठ्ठल विठ्ठल. तुकोबारायांच्या बाबतीत सांगायचं झालं तर तुकोबाराय जगाला उपदेश करतात. तुकोबारायांचं प्रत्येकाला हेच सांगणे, अरे बाबा, या जन्माला तुम्ही आले ना, आल्यानंतर एक काम करा. काय? तुका म्हणे जन्मा आल्याचे सार्थक, तुका म्हणे जन्मा आल्याचे सार्थक, तुका म्हणे जन्मा आल्याचे सार्थक, तुका म्हणे जन्मा आल्याचे सार्थक. तुका म्हणे जन्मा
तुकोबराय सांगतात, जन्माला आल्यानंतर तुम्ही काय केलं पाहिजे? विठ्ठलची एक देखलिया. तो पांडुरंग परमात्मा आल्यानंतर त्याला पाहिलं की आपल्या जीवनाचं सार्थक मात्र होतं. तुकोबराय म्हणतायत की आल्यानंतर प्रत्येकाने आपलं आत्मदर्शन केलं पाहिजे. आता या विषयावरती चर्चा करायची झाली तर उपनिषदला एक सुंदर प्रसंग आपल्या समोर येतो. त्याआधी सर्वांनी भजन करू. विठ्ठल 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 विठ्ठल. उपनिषदामध्ये असा एक संवाद येतो. याज्ञवल्क्याला 2 पत्नी आहे, 2 बायका आहे. सर्वांनी लक्ष देऊन ऐका, लक्षपूर्वक ऐका. याज्ञवल्क्याला 2 बायका आहे. एकीचं नाव आहे कात्यायनी आणि एकीचं नाव आहे मैत्रेय. आता याज्ञवल्क्याचा संसार करून झाला. संसार करून झाल्यानंतर मग मात्र याज्ञवल्क्याला वाटलं मंडळी की आता हा संसार सोडावा आणि कुठेतरी अरण्यात जाऊन तपश्चर्या करावा. परंतु त्या आधी काय करावं लागेल? ही जी संपत्ती आहे तिचा आपल्याला काहीतरी वाटा करावा लागेल. या दोघींमध्ये या दोघींना वाटावं लागेल. आता मात्र याज्ञवल्क्याने 2 वाटे बनवले. ऐका महाराज, 2 वाटे बनवलेत आणि दोन्ही पत्न्यांना बोलवलं. दोन्ही बायकांना बोलवल्यानंतर मग मात्र याज्ञवल्क्य म्हटले की हे दोघींचे 2 हिस्से हे घ्या आणि तुम्ही मात्र सुखी राहा. असं म्हटल्यानंतर कात्यायनी मात्र थोडी अविश्वासी होती. तिनं तो भाग स्वीकारला. परंतु मैत्रेय होती ती विचारवंत होती. ती म्हटली, महाराज स्वामी, मी तुमच्या या संपत्तीशी लग्न केलेलं नाही. या संपत्तीशी मी तुमच्या लग्न केलेलं नाही. मग मला एक सांगा, याचा अर्थ तुम्ही ही संपत्ती इथं सोडून चालली, याचा अर्थ तिकडे काहीतरी मोठं असलं पाहिजे. मग तुम्ही काय करा, मला ही संपत्ती नकोय, मग तुम्ही जिकडे चालले ना ते मला पाहिजे. असं मैत्रेय याज्ञवल्क्याला म्हटली. म्हटल्यानंतर याज्ञवल्के मात्र हसायला लागले. अगं बाई, ह्या जगामध्ये कुणीही कोणाचं नसतं आणि तू म्हणायला लागली की मी तुमच्या बरोबर लग्न केलंय, या संपत्तीशी लग्न केलेलं नाही आणि मी तुमचीच आहे आणि तुम्ही मला मार्गदर्शन करा. अगं बाई, आमच्या महाराजांचा आम्हाला एक सुंदर दृष्टांत आठवतो. आता मला सांगा, कीर्तनामध्ये गायक कसे आहे? सुंदर आहे. वादक कसे? सुंदर आहे. टाळकरी कसे? सुंदर आहे. पेटीवादक सुंदर आहे. विनेकरी दादा सुंदर आहे. आपले सर्व तुम्ही श्रोते मंडळी सुंदर आहे. मग कीर्तनकार काय बिलिंदर आहे का? कीर्तनकार पण सुंदर आहे. आता ऐका, आमचे महाराज म्हणायचे, पाचपूर बाबा असं म्हणायचे की ऐका, प्रत्येकाचं पखवाजाच्या बोटावर प्रेम असतं, गायकाच्या कंठावर प्रेम असतं आणि कीर्तनकाराच्या ओठावर प्रेम असतं. पोटावर प्रेम करणारं कोणी नसतं महाराज. कोरोना झाला होता आमच्या महाराजांना, ते मुंबईला ॲडमिट